महाअंतिम सोहळ्यातील विजेत्याला म्हणजेच महाराष्ट्राच्या पहिल्या वहिल्या डान्सिंग सुपरस्टारला मिळणार आहे मानाचा जरीपटका. आणि त्या जरीपटक्याची लखलखीत रत्नजडीत शिरपेचाने शोभा वाढवणार आहेत सोनेरी क्षणांचे सोबती म्हणजेच वामन हरिपेठे ज्वेलर्स. आता येत आहे एक सर्व कला गुण संपन्न कलाकार जी फक्त नृत्याचाच नव्हे तर सर्व कलांचा अचूक ताळमेळ साधते. बोलूया मास्टर सोनियाची कलाकार अष्टपैलू पूजा. पूजासारख्या अष्टपैलू डान्सरला ह्या परफॉर्मन्स करता जोडीदार लाभले आहेत आपले मास्टर स्वरूप. जेव्हा मला कळण्यात आलं की मी मास्टर स्वरूप सोबत परफॉर्म करणार आहे तेव्हा मला खूप आनंद झाला, कारण की मास्टर स्वरूप म्हणजे आमच्या मंचावरचे एक रोमॅन्टिक किंग आहेत. स्टार्टिंगला जेव्हा कोरिओग्राफी राऊंड होता तेव्हा मास्टर स्वरूपने आम्हाला शिकवलेलं. तेव्हापासून माझी खूप इच्छा होती की अरे आपल्याला एक चान्स मिळाला पाहिजे मास्टर स्वरूप सोबत डान्स करायला, आणि तो फायनली मला मिळाला आहे. आम्ही जे परफॉर्म करणार आहोत ते करणार आहोत आम्ही दोघं साल्सा. साल्सा करताना कुठलाही लॅटिन फॉर्म करताना कुठलाही पार्टनर करताना युअर पार्टनर हॅज टू बी एक्स्ट्रीमली कॉन्फिडेंट विथ यू, आणि ती पूजा आहे. तर तिच्याबरोबर हा ॲक्ट करताना माझ्यासाठी एक आयसिंग द केक असं मी म्हणतो. मी आणि रोमॅन्टिक किंग मास्टर स्वरूप घेऊन येत आहोत एक रोमॅन्टिक साल्सा. नभात नभ ताटून आले कावरे मन हे झाले तू येना साजणी साजणी छळत माझा हा मृदगंध तुझ्या स्पर्शासम झुंद तू येना साजणी सळ सळ तो बारा गार गार हा शारा लाही लाही धरतीला चिंब चिंब दे किनारा तुझ्या चाहुलीना ओळखी येती गाणी साजणी साजणी नभात नभ दाटून आले कावरे मन हे झाले तू येना साजणी साजणी चिळत मज हा मृदगंध तुझ्या स्पर्शासन धुंद तू येना साजणी. पण मास्टर्सना विचारूयात की त्यांना कसा वाटला हा परफॉर्मन्स. ऑल राईट मास्टर देवेंद्र. पूजा तुला तर काय सांगायला नको, तू तुझ्या स्टाईलमध्ये आणि ज्या पद्धतीने साल्सा तू मास्टर स्वरूप तर ही इज ग्रेट ऑलरेडी. मास्टर स्वरूप पूजा सुपर्ब. थँक्यू. मास्टर सोनिया एक तर पूजा आणि त्यात मास्टर स्वरूपना कोरिओग्राफ करायचं म्हणजे धमाल तर नक्कीच आली असेल. तुमचा एक्सपिरियन्स सांगा बघू आम्हाला. स्त्री दाक्षिण्य प्रचंड आहे त्यांच्यात की लगेच ते उठून मला जागा देणार, आणि खरोखर म्हणजे मला फार कौतुक वाटतं त्यांचं. आणि ते सगळं डोक्यात ठेवून कुठेतरी हे गाणं मी ठरवलं मास्टर स्वरूपना द्यायचं की खूप सॉफ्ट हँडलिंग, आणि त्यांना ह्या सगळ्या स्टाईल्स आवडतात. ह्या सगळ्या स्टाईल्सची त्यांची खूप चांगली ओळख आहे. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 चकते फट्टे. थँक्यू. वा. आता मास्टर स्वरूप तुम्हाला कसं वाटलं परफॉर्म करून, आणि तुम्हाला हा परफॉर्मन्स कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा.
मजा असं आहे, सर्वात अगोदर थँक्यू ग्रँड मास्टर फॉर दिस परफॉर्मन्स आणि मास्टर सोनिया थँक्यू सो मच फॉर कोरिओग्राफिंग. इकडे उभा राहून परफॉर्मन्स करण्याच्या अगोदर मी हे विचार करत होतो की हे कंटेस्टंट्स पूर्ण प्रवास करून इकडपर्यंत आलेत सुपर 6 मध्ये, तर किती कठीण आहे. मी पण इकडे बसताना मला ते परफॉर्मन्सचं एक नर्वसनेस होतं, तर आय कॅन इमॅजिन ते कसं आले तिकडे. तर हॅट्स ऑफ गाईज, यू ऑल आर ब्रिलियंट. 3 cheers for DMD, 3 cheers for Idea Dance Maharashtra Dance, Zee Marathi, Grandmaster and our judges. आणि आता विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला. बहुतांशी डान्सेसमध्ये जेव्हा डुएट असतं तेव्हा लीड तितकाच महत्वाचा असतो आणि तो जर लीड सुंदर असेल तर ऑटोमॅटिकली फॉलो करणारी व्यक्ती तो स्वप्नातही डान्स स्वप्नवतच करते आणि हा डान्स तसा झाला. पर्वणी होती अगदी डोळ्याला बघण्याकरता. पूजा अप्रतिम. आणि मास्टर स्वरूपनं काय बोलू मी, आज माझा असा ड्रेस नाहीये की मी तिकडे येऊन त्यांच्यावर डान्स करू शकेन, पण माझ्या मते सर्वांच्या समोर मी एवढं त्यांना नक्कीच प्रॉमिस करते की हा माझा अत्यंत एक आवडता साल्सा डान्स प्रकार असल्यामुळे मला वाटतं इथे नाही डान्स करता आला तरी त्यांच्या डान्स स्टुडिओमध्ये जाऊन त्यांचं स्टुडंट बनायला मला फार आवडेल. थँक्यू ग्रँड मास्टर, थँक्यू सो मच. पण पूजा, आता जनतेने तुला महाअंतिम सोहळ्यात स्थान दिलंय की नाही बघूया. स्थान दिलं आहे तू आमची